नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते. सुप्रिया सुळेंचा पलटवार. आजवर आपल्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत आलेत, पण आता आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत नाहीत. डंके की चोट पर मी सांगते, आता आमच्यावर बोलून दाखवा. पण मी अशोक चव्हाणांची बाजू घेऊन तोंडावर पडले. आजवर भाजप यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आणि चव्हाणांनी अचानक भाजपवासी झाले. 6 वर्षांची राज्यसभा त्यांनी मिळाली. इथं मी आणि अमोल कोल्हे खासदार होण्यासाठी वन भिंगरी लावून फिरतोय आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना आयती खासदारकी मिळाली, अशा खोचक शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभा घेतली. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की आपला पक्ष फुटला, चोरला वगैरे वगैरे सुरू आहे, पण मी आज तेच म्हणते, प्यार से मांगा होता ना तो सब कुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते. मंत्रीपद महत्त्वाचं की निष्ठा महत्त्वाची हे तुम्हीच सांगा, अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या मी त्यांच्या पोटी जन्माला आलो असतो या वक्तव्यावर पलटवार केला आहे. त्यांनी सांगितलं की आत्ता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे, तुम्हीच तुलना करा ना. कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय मिळालं सगळं तुमच्या समोर आहे, सगळं स्पष्ट होईल. खूप सोपं उत्तर आहे. सुप्रिया सुळे म्हणाले की शिरूर लोकसभेचा आपला उमेदवार 1 नंबरचा आहे. अमोल दादा माझ्या भावासारखा आहे. आपल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, पण आपण आता मुक्त झालो आहोत. पुत्री प्रेमाचा पण आरोप केला गेला असंही त्या म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, पुणे.